या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आता मातोश्रीवरून उद्धव ठाकरे निघालेले आहेत, थोड्याच वेळात राज ठाकरे देखील पोहोचतील। एकंदरीतच तिकडचं सध्याचं काय वातावरण आहे, किती मोठ्या संख्येने तिथं पालक आणि विद्यार्थी पोहोचले? आप लोगों को राइट साइड में मोठ्या संख्येने खरं तर विद्यार्थी आणि पालक आहेत ते पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। आपण दाखवू शकतो की किती मोठ्या संख्येने सगळे विद्यार्थी आहेत ते शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये आहे ते जमा झालेले आहेत। हे जे मुख्य रस्ता आहे हा शिवाजी पार्कच्या पुतळ्याच्या या ठिकाणचा आणि त्या ठिकाणीच खरं तर हे मोठ्या संख्येने सगळे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। कारण सकाळपासूनच खरं तर हे सगळे विद्यार्थी आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। एक उत्साहाचं वातावरण आहे सध्या पाहायला मिळतं, कारण की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर हा जल्लोष आहे तो सेलिब्रेशन होताना पाहायला मिळतं आणि या जल्लोषासाठी कुठेतरी हे सगळे तरुणाई आहेत तर दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये आलेले आहेत। याच खरं तर मैदानामध्ये गेल्या 6 दिवसांपासून खरं तर या सगळ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ते होताना पाहायला मिळत होतं आणि याच आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांवर आहे ते गुन्हे देखील आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आता मात्र हे सगळे जल्लोष आहे ते होताना पाहायला मिळत आहे। आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगशील तू, आलेला आहे जल्लोष आहे ते होताना पाहायला मिळत? आज जो हा तरुणांचा जो जल्लोष पाहतो, आज सर्व तरुणांना आणि युवकांना, सर्व शेतकरी कोण असतील नोकर, तर प्रत्येकाला हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे जो काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा या सरकारवर असो। नक्कीच गणेश, तरुणांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते। खासदार संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झाल्याचं कळतंय। खासदार संजय राऊत हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि त्या संदर्भातली ही दृश्य आपण पाहताय। थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील रवाना झाले आणि आत्ताची ताजी दृश्य तुम्ही पाहताय। संजय राऊत हे सध्या पोहोचलेले आहेत शिवाजी पार्कावर। एकीकडे तरुणाईचा जल्लोष सुरू आहे, मंचावर दोघांची भाषणं होणार आहेत, ठाकरे बंधूंची भाषणं होणार आहेत, त्यामुळे होणाऱ्या या भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास तरी खासदार संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं कोणत्याही पक्षाचा झेंडा आपल्याला दिसत नाहीये, फक्त तिरंगाच आहे। तिरंगाच घेऊन इथे तरुणाई दाखल झालेली आहे। खरं तर मुंबईच्या अनेक भागांमधून शिवसैनिक आणि मनसैनिक शिवाजी पार्काकडे पोहोचण्यासाठी रवाना झालेले आहेत। काही शिवसैनिक दाखलही झालेले आहेत, मात्र इथे कोणत्याही पक्षाचा झेंडा आपल्याला दिसत नाहीये, फक्त तिरंगा घेऊन इथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत।